एम्ब्रॉस या षटकातला पुढचा चेंडू निश्चितच यावेळेचा चेंडू बॅटच्या पट्यात घेतलाय मनगटी ताकदीच्या जोरावर मोबाईल होता चेंडूला पूल केलाय डीप मिड विकेट सीमारेच्या पलीकडे सचिनजी तेंडुलकर स्टँडच्या वरून सरळ सीमा पार यावी 6 धावांसाठी ऋषी वैद्य एक अतिशय बऱ्याच वर्षाचा अनुभव 20 वर्षाचा अनुभव असणारा हा खेळाडू आपण पाहिला होता जो आपण पहिला सुरुवातीला संत गतीने फलंदाजी करतो मात्र जसं आपण हिंदीमध्ये नाही म्हणतात शेर कितना भी बुढा हो वो घास नाही खाता वो खुशी खाता है आणि आपण पाहिलं शेवटच्या टप्प्यामध्ये आक्रमण केले ते ऋषी वैद्य यांनी ऋषी वैद्य तयार एम्ब्रॉस मानपाडा यांकडून या षटकातला पुढचा चेंडू आणि यावेळी निश्चित जबरदस्त प्रहार सोरे का आपण स्क्वेअर कट आपण पाहिला होता पॉईंट क्षेत्रामधून सुनील गावस्की स्टँडच्या बाजूला 4 धावांसाठी 4 धावा मिळतात त्या ऋषी वैद्य ना ऋषी वैद्य यांची वैयक्तिक धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिले 2 चौकार आणि एक षटकाच्या मध्ये तब्बल 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतात आणि आपण पाहिलं प्रवीण इलेव्हन खारघर संघाची धावसंख्या या चौकाराबरोबर जाऊन पोहोचते 42च्या घरामध्ये चौथं षटक निश्चितच 2 षटक शेवटच्या असतात ती निश्चितच हाणामारीची षटकं असं म्हटलं जातं ज्याला डू ऑर डाय जिंका अथवा मरा असं षटक पाहायला मिळतं आणि या षटकामध्ये एक जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते ती ऋषी वैद्य यांची ऋषी वैद्य पुन्हा एकदा तयार होतात क्षेत्राची विरक्षण आपण म्हटलं ऋषी वैद्य याची ऑन साईडला एक निश्चितच शॉर्ट फाईन लेग आपण पाहता डीप स्क्वेअर लेग एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन ही रचना ऑन साईडला पाहिजे असताना एम्ब्रॉस हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहूया पंच स्वैर म्हणून दर्शवतात 1-2 मिनिटं ती प्रवीण इलेव्हन खारघर संघाला आणि एका धावेच्या मदतीने 43 धावा धावकर आपल्याला पाहायला मिळतात एक जबरदस्त फलंदाज आपण पाहतो दुसरीकडे तरुण खेळाडू आपण पाहतो भूषण पाटील जो आपण पाहता तुर्भे इथला एक मोठा खेळाडू आहे अनेक वर्ष रायगड नवी मुंबई ठाणे जिल्ह्यामध्ये खेळत असताना पाहायला मिळतं आपण पाहता स्क्रीनवर आमचे निश्चित भगिनी मंडळ आपण पाहायला मिळत कारण या स्पर्धेची ओळख आहे या ठिकाणी प्रेक्षक केवळ पुरुष प्रेक्षक नाही तर निश्चित या ठिकाणी आमच्या भगिनी मंडळी देखील या ठिकाणी पाहायला मिळतात दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र क्षेत्रक्षेत्र आवाकारचा हा क्षेत्रक्षण पाहायला मिळतात लॉंग लेग मधून चेंडूला सीमापार पाठवला होता 4 धावांसाठी आणि पुन्हा एकदा आपण पाहता एक मोठा फटका ऋषी वैद्य यांच्या बॅटमधून स्वर्गीय शांतीबाई रतुबा पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पारितोषिक या ठिकाणी आहेत आदरणीय प्रल्हादजी म्हात्रे साहेब यांच्याकडून त्या दरम्यान हा चेंडू आणि हा चेंडू या ठिकाणी मार्फत जबरदस्त प्रहार केलाय उंच फटका बेगा षटकार अजिंक्य राष्ट्रीय डीप मिड विकेट सीमारेच्या पलीकडे पुन्हा एकदा शानदार षटकार 6 धावांसाठी ऋषी वैद्य यांच्या खात्यामध्ये आणि या 6 धावांच्या मदतीने आपण पाहताय प्रवीण इलेव्हन खारघर संघाची धावसंख्या वेगाने जाऊन पोहोचते 4 गडी बाद धावा धावपकर आपल्याला पाहायला मिळतात त्या यावी 53 धावा एक जबरदस्त फलंदाजी ते पारितोषिक मी सांगत होतो मातोश्री स्वर्गीय शांतीबाई रतनबा पाटील यांच्या स्मरणार्थ प्रल्हादजी म्हात्रे साहेब यांच्याकडून परिवहन समिती सदस्य कल्याण डोंबरी महानगरपालिका सलग 3 षटकार जर आले तर 5555 रुपयाचा पारितोषिक सलग 4 जर 3 चौकार जर मारलेत तर 3333 रुपयाचा पारितोषिक आणि या ठिकाणी आपण पाहता यावेळी मात्र एक मोठी फलंदाजी पाहायला मिळते कारण एक चांगला खेळाडू एक नावाजलेला खेळाडू महाराष्ट्रामधला आपल्याला पाहायला मिळतात अमृत 11 या संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आपण पाहता गेले 20 वर्ष क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ज्याने आपला दबदबा निर्माण केला आणि आपल्या चौफेर फटकेबाजीने म्हणजे जर आपण पाहिलं सर ऋषी वैद्य हे फक्त ऑन साईडलाच नाही तर ऑफ साईडला तितके दर्जेदार फलंदाज आपण पाहायला मिळतात आणि या चौफेर फटकेच्या जोरावर या ठिकाणी आपण धावकुलक राहिल्या त्या 53 धावा ऋषी वैद्य तयार एम्ब्रॉस पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय आणि हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय लहात शिवारच्या पलीकडे या शानदार षटकार बॅक टू बॅक आपण पाहिला होता हा दुसरा षटकार या ठिकाणी आलाय आणि या षटकाराच्या मदतीने आपण पाहिलं या ठिकाणी फलंदाज ऋषी वैद्य यांची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 59च्या घरामध्ये व्हॉट अ बॅटिंग विस्फोटक फलंदाजी असं म्हणतात की जो तुमचा हुकुमी गोलंदाज असतो त्यालाच फोडा आणि तेच केलं ऋषी वैद्य यांनी ठरवलं त्यांनी की याच गोलंदाजाला धुवायला पाहिजे आपल्याला आणि पहिला फटका तुम्ही पाहिलात तो इन स्विंग आतमध्ये आला होता शॉर्ट ऑफ लेंथ होता तो ऑन साईडला उचलला त्याच्यानंतर